रामकृष्ण हरी. मी त्रिगुण गोसावी, अध्यक्ष तथा पालखी सोहळा प्रमुख, संत सोपान काका देवस्थान सासवड. आषाढवारी ही संत सोपान काकांची 23 तारखेला प्रस्थान सासवडहून पालखीने ठेवलं आणि 13 दिवसाचा प्रवास करत 5 तारखेला दशमीच्या दिवशी आम्ही पंढरपूर येथे पोचलो. यावर्षी जर आपण पाहिलं तर वरुणराजांनी लवकर हजेरी दिल्यामुळे मे महिन्यातच जवळजवळ सगळ्यांच्या पेरण्या, शेतकरी जो एक मोठा वर्ग आपल्या वारकरी संप्रदायाचा आहे, तर त्या पेरण्या झाल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच फार मोठा समाज. आणि आता आपण आषाढी एकादशीच्या दिवशी बघितलंसुद्धा की जवळजवळ एक 25 ते 30 लाख भाविक पंढरपूरमध्ये हजर झाले होते. यावर्षी सोहळ्याबद्दल सांगायचं झालं तर अतिशय आनंदात सोहळा पार पडलेला आहे आमचा. निसर्गाने पूर्णपणे साथ दिली. पावसाची कुठं आम्हाला अडचण झाली नाही किंवा एक जास्ती पाऊस झाला नाही. अतिशय शिथिल असं निर्मळ असं वातावरण होतं. चालायला खाली अतिशय म्हणजे उन्हाचा अजिबात त्रास झाला नाही. आणि संत सोपान काकांचा जर सोहळा पाहिला आपण, त्याच्यामध्ये 115 दिंड्या यावर्षी सहभागी झाल्या होत्या आणि जवळ 1 ते 1.25 लाख वारकरी वैष्णव बांधव यांनी हा सोहळा अतिशय चांगल्यापणे शिस्तबद्ध पद्धतीने आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हा भजनानंद घेतलेला आहे. आम्ही दशमीला 5 तारखेला इथे पंढरपूरला आल्यानंतर 6 तारखेला एकादशी साजरी झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जी पूजा झाली होती त्यालाही आम्हाला बोलवण्यात आलं होतं, तर त्यामुळेही आनंद द्विगुणित झाला. त्यानंतर 4 दिवसाचा मुक्काम आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी संत सोपान काकांची संत भेट परमात्मा पांडुरंगाशी झाली. सकाळी आम्ही गोपाळपूरला जाऊन काला केला. तिथनं आम्ही रावळात गेलो, परमात्मा पांडुरंगाची दर्शन घेतलं आणि तिथनं आता मठात आलो आहे परत. आता आम्ही जातो माघारी. पंढरी राया तुझे दर्शन झाले आता, असं म्हणून आम्ही आता 1 वाजता सासवडकडे प्रस्थान ठेवणार आहे. एकंदर सांगायचं झालं तर संत सोपान काकांचा सोहळा हा वाढता सोहळा आहे. दरवर्षी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक संख्येने सुद्धा वाढ होते. त्यामुळे शासनाने सुद्धा पूर्णपणे जसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या किंवा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या सोहळ्याला उत्तम सोयी पुरवल्या जातात, तसंच आता संत सोपान काकांच्या आणि इतरही पालख्यांच्या सोहळ्यांना तशाच प्रकारच्या सोयी यावर्षी प्रामुख्याने बघितलं तर मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. निर्मलवारी, हरितवारी या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या राबवल्या जात आहेत. स्वच्छतेसाठी फिरती शौचालयांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढवून आम्हालासुद्धा मिळालेली आहे. ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोठे जर्मन हँगरचे असे शेड उभारण्यात आले होते. हे कौतुकास्पद आहे, हे उल्लेख करण्यासारखं आहे. कारण काय पावसाळ्यामध्ये 3 ते 4 हजार वारकरी त्या अशा एका मंडपामध्ये मावू शकतात. पूर्णपणे जय्यत तयारी सरकारने सुद्धा केली होती. आम्हाला पालखीतळ ठिकठिकाणी लागत आहेत, त्याची आम्ही मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे तीसुद्धा तयारी तजवीज सरकार यानं पुढच्या वर्षी करून देईलच. फार मोठ्या संख्येने महाराष्ट्राचा एक तो हे असल्यामुळे, सांस्कृतिक आध्यात्मिक कणाच असल्यामुळे इकडे सरकारने लक्ष देणं खूप गरजेचं होतं. आणि आता मोठ्या प्रमाणात प्रत्येक स्तरावर प्रशासन, पोलीस आणि मुख्यमंत्र्यापासून ते सर्व त्यांचे अधिकारी हे पूर्णपणे सेवा देतात. ह्याच्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन नक्कीच करीन. आणि पुढच्या वर्षी अजून त्या काही किरकोळ आमच्या मागण्या असतात त्या पूर्ण होऊन जातात. आणि शेवटी असं आहे की सोहळा म्हणला की एक पायीवारी असते. पायीवारी करताना तुम्हाला थोडासा एक हाल अपेक्षा सहन करून मी पांडुरंगा तुझी भेट घ्यायला येतो आहे, कारण काय त्याच्यापेक्षा जास्ती मला तुला द्यायला काही नाही आहे, ही एक भूमिका अशी आमची असते. त्यामुळे आमच्या आवाज तो मागण्यासुद्धा नसतात. तो वर्षभर वाट बघतो संतांची, संतांबरोबर येणाऱ्या भाविकांची. आणि त्याच आतुरतेने भेटीलागी जीवा म्हणत आम्ही त्याच्याकडं जात असतो. त्यामुळे आनंद सोहळा आहे, अतिशय उत्कृष्टपणे पार पडला आणि आता परतीचा प्रवास आम्ही आज सुरू करतो आहे. रामकृष्ण हरी.